वाल्मिक कराडचा राईट हँड गोट्या गित्तेवरचा मकोका रद्द. गित्ते सोबत असलेल्या 5 जणांवरचा सुद्धा मकोका रद्द. परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नामध्ये मकोका दाखल. अडीच लाख मराठे झाले ओबीसी. मराठवाड्यामध्ये लाखो प्रमाणपत्रांचं वाटप. फक्त 429 मराठ्यांचे अर्ज नाकारले. आजपासून मुंबईमध्ये दिवसभर अवजड वाहनांना बंदी. नवरात्रोत्सवात मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा निर्णय. तर अवजड वाहनांना मुंबईमध्ये केवळ रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच प्रवेश. शाळकरी मुलांच्या सुरक्षेचं काय झालं? मुंबई उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल. शाळेचा परिसर सुरक्षित करण्यात सरकार अपयशी. न्यायालयाची भूमिका. भुजबळ थेट भिडले पवारांना. अंतरवालीच्या दगडफेकी मागे पवारांचा आमदार भुजबळांचा आरोप. पवारांना झालेला आरोप सुप्रिया सुळेंनी पुढे नेला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर वक्तव्यावरती ठाम. पडळकरांनी केली जयंत पाटलांवर टीका. पडळकरांचा माफी मागण्यास नकार. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद. पवार गटाकडून अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध. गावागावामध्ये अजित पवारांचे समर्थक तयार करा. नागपूरच्या चिंतन शिबिरामध्ये संघटनेला आदेश. ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी तात्पुरती बंद. रस्ता सुरक्षा आणि अपघात रोखण्यासाठी निर्णय. परिवहन विभागाचा निर्णय. सांगली मनपामध्ये एकाच वेळी सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या बदल्या. सांगलीच्या राजकारणामध्ये उडाली खळबळ. पडळकर काय बोलतात ते मुख्यमंत्र्यांना विचारा. पवार गटाच्या नेत्यांचा पडळकरांवर निशाणा. मोदींच्या आईचा व्हिडिओ बनला तेव्हा पवार गप्प का बसले? आमदार पडळकरांनी शरद पवारांना कचाट्यात पकडलं. आमदार गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य असमर्थनीय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना समज. मुंबईमध्ये रोडच्या कामामध्ये भ्रष्टाचार. 5% कमिशनवर रोडची कामं केली गेली. बीएमसीवर 25 वर्ष ठाकरेंची सत्ता. एन्काउंटर कार्यक्रमात अमित साटवांचा हल्लाबोल. कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार कुंभमेळा शिखर समितीचे अध्यक्ष. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSIUचं आंदोलन. विद्यापीठानं घेतलेल्या परीक्षा शुल्क वाढीला विरोध. आंदेकर कुटुंबाला पुणे पोलिसांचा पुन्हा दणका. आंदेकर कुटुंबाची 27 बँक खाती पोलिसांनी गोठवली. बँकेमध्ये सुमारे 51 लाख रुपये असल्याची माहिती. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी.